घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्याने सर्व रणदिवेच्या विरोधामध्ये तिच्यावर अन्याय केला, तिच्यावर शारीरिक हल्ला केल्याचा आरोपामध्ये खटका भरलेला असतो तेव्हा सर्वजण अवाक होतात आणि ऐश्वर्या ही सर्वांना बोलते, तुम्ही सर्वजण एवढे का रागाने पाहत आहात? मला खाऊ की गिळू करतच आहात, परंतु एक लक्षात ठेवा, याला फक्त ही जानकी जबाबदार आहे. आता सर्व रणदिव्याला तुरुंगाची हवा खावी लागणार. आणि त्यावेळी जानकी तिला उत्तर देते, सर्वजण रणदिव्याला तुरुंगामध्ये जाण्याऐवजी तुझ्या जीवनाला मी सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना घेऊन तिथं निघून जाते. घरी गेल्यानंतर सर्वजण चिंतेमध्ये पडलेले असतात आणि सारंग हा तर जानकीला विचारतो, जानकी तो व्हिडिओ शूट कुणी केला? आणि सारंग बोलतो, सयाजीरावांनी तर केला नसेल ना? तेव्हा जानकी त्याला उत्तर देते, नाही हो, तो व्हिडिओ नक्कीच त्या मार्क्समॅनने शूट केला असेल. तर इकडे आपण पाहतो सयाजीराव हा यशला बोलतो, त्या मार्क्समॅनचा चेहरा आपण पाहिलेला नाही, तो आपली मदत करत आहे. त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय आता आपण त्यावर विश्वास ठेवायचा नाही. कदाचित पुढे जाऊन असे देखील होऊ शकते की तो तिला आणि मेला आपल्या दोघांना देखील कुठल्या प्रकरणामध्ये अडकू शकतो. ऐश्वर्या देखील विचारामध्ये पडते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मार्क्समॅनचा चेहरा सर्वांसमोर उघड होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.